संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं, आपल्या या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत। त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर संताप व्यक्त करत तुम्ही फडणवीसांना मॅनेज असल्याचं म्हटलं आहे। माझी शुगर कशी काय वाढत चालली? उपोषणाच्या पहिल्या दिवशी शुगर 71 असताना आता 85 कशी झाली? तुम्ही फडणवीसांना मॅनेज आहात। माझी तब्येत मेंटेन असल्याची खोटी माहिती तुम्ही सरकारला देत आहात। माझी शुगर कमी होण्याऐवजी वाढली कशी, असा सवाल तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना जरांगे पाटील यांनी केलाय। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। त्यांची तब्येत आता खालावत चालली आहे। मराठा समाज मोठ्या प्रमाणात अंतरवाली सराटीमध्ये गोळा व्हायला लागलाय। जरांगे यांची तब्येत बघून मराठा समाज भावुक होतोय। आरक्षणापेक्षा जरांगे पाटील आम्हाला महत्त्वाचे आहेत अशी भावना बोलून दाखवत मराठा बांधवांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। तर दुसरीकडे मात्र ओबीसी बांधवांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला जोरदार विरोध होत असून ओबीसी समाजाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामुळे आता सरकार आरक्षणाचा हा तिढा कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, जालना। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।